जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे अभंग तुकाराम. आणि हा चित्रपट येतोय 7 नोव्हेंबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला जवळच्या सिनेमागृहामध्ये. ओव्हरऑल याचा ट्रेलर मला कसा वाटला आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. सगळ्यात आधी या चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन दिलेलं आहे दिग्पाल लांजेकर यांनी. आणि इथून मागचं त्यांचं शिवराज अष्टक जर का तुम्ही पाहिलं असेल किंवा इथून मागचे त्यांचे जितकेही सिनेमे आहेत म्हणजे ते स्वतः आय थिंक वारकरी संप्रदाय त्यांनी स्वीकारलेला असावा, कारण बरेचदा ते त्याच वेशभूषेत आपल्याला दिसतात आणि त्यांचा ओव्हरऑल हा जो एक कल आहे वारकरी संप्रदायांवरती आधारित आपल्या संत परंपरेवर आधारित या चित्रपटांना बनवण्याचा, तर कुठे ना कुठे मला असं वाटतं की ते स्वतः सुद्धा वारकरी संप्रदाय त्यांनी स्वीकारलेला असावा. आणि म्हणूनच ज्या पद्धतीचा सखोल एक रिसर्च असतो त्यांच्या सिनेमांमध्ये तो मला खूप आवडतो. ऑल्दो बजेट इश्यूज असतात म्हणजे ते आपल्याला दिसून येतात. अगदी शिवराज अष्टकाबद्दलच बोलायचं जर का झालं तर वारंवार आपण तीच तक्रार त्यांच्याकडे मांडत आलोय. आणि आत्ता सुद्धा चित्रपटामध्ये बऱ्यापैकी आपल्याला चांगली सिनेमॅटोग्राफी किंवा कलर ग्रेडिंग या सगळ्या गोष्टी दिसताय. म्हणजे आत्ता तरी ओव्हरऑल चित्रपट कसा निघेल ते आता 7 नोव्हेंबरलाच कळेल. पण ओव्हरऑल जर का तुम्ही मला म्हणाल तर ॲटलीस्ट थोडंफार काम केलेलं दिसतंय. म्हणजे कॉस्ट्यूम्स असतील किंवा आता ज्या पद्धतीचं त्यांनी सेट डिझाइन केलेलं असेल, ते जे मंदिर आहे, ते जे देवळाच्या बाहेरचा भाग आहे किंवा चंद्रभागा नदीच्या तिरीचा एखादा सीन असेल किंवा एखादा आणखीन दुसऱ्या नदी तलावाच्या काठचा सीन असेल, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार तरी आता कन्व्हिन्सिंग वाटू लागल्यात. कारण इथून मागच्या त्यांच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये बजेट इश्यूजमुळे ना आपल्याला 30-30 तक्रार नोंदवायला पण ॲक्चुअली खूप बरं नव्हतं वाटायचं. पण आता थोडंफार मला जरा आतून बरं वाटलं ओव्हरऑल ट्रेलर पाहिल्यानंतर. फक्त माझ्या 2 कंप्लेंट्स आहेत त्याबद्दलही चर्चा करणार आहे. पण सुरुवातीला मला सांगायचं की म्युझिक फारच सुंदर वाटतंय. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालली सिंहाती दुनिया. एकंदरीत आता बघा, जेव्हाही वारकरी संप्रदाय किंवा आपल्या कुठल्या संतांवरती सिनेमा येतो तेव्हा तेव्हा अभंग, गाणी, गीतं ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असतात. आणि त्याच्याचमुळे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा जर का तुम्हाला आठवत असेल, तर मग त्या सिनेमाची सुद्धा आजही गाणी तितकीच सुंदर त्यांनी बनवली होती. आणि तो सिनेमा ॲक्चुअली मला आवडला सुद्धा होता. ऑल्दो त्याच्यातही काही टेक्निकल इश्यूज नक्कीच होते, पण ॲटलीस्ट पूर्वीच्या कामांपेक्षा तो सिनेमा मला नक्कीच आवडला होता. आणि आत्ता ह्या सिनेमाबद्दल जर का बोलायचं झालं तर बीजीएम चांगलं वाटतंय. आणि मला असं वाटतं की यातून आणखीन छान-छान गाणी आपल्याला नक्कीच मिळतील, जी आपण छानपैकी एन्जॉय करू शकू. कारण संगीत प्रेमींसाठी ही एक खूप मोठी पर्वणी असते. जेव्हा शिवरायांवरती कुठचा चित्रपट येतो किंवा जेव्हा आपल्या संत परंपरेवर आधारित कुठचा चित्रपट येतो. आता गोष्ट बोलली जातीये संत श्री तुकाराम महाराज यांच्याबद्दल. एक असे संत ज्यांनी अगदी पाखंडाला सुद्धा उद्ध्वस्त केलं किंवा ज्यांनी खऱ्या अर्थाने भक्ती मार्ग काय आहे, तो आपल्या सगळ्यांना शिकवला. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की तसं तर विठ्ठलाचे सगळेच संत खूप प्रिय होते. पण संत तुकाराम महाराज यांच्यासाठी एक विशेष जागा नक्कीच पांडुरंगाच्या मनात असावी की काय, की सदैव वैकुंठ गमनाचा हा सीन आपल्याला ज्यावेळेला ट्रेलरमध्ये सगळ्यात शेवटी पाहायला मिळतो, तेव्हा अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. खरंच सांगते. म्हणजे संत तुकाराम महाराज त्यांचे जेवढेही अभंग आहेत, त्या प्रत्येक अभंगाच्या फक्त 2 ओव्या जरी तुम्ही घेतल्या किंवा फक्त 2 ओळी तुम्ही लिहा, पण त्याच्याबद्दल 2-2 तास बोललं जाऊ शकतं. इतकं ज्ञान त्यांच्याकडे होतं किंवा इतकी सुंदर वाणी त्यांच्याकडे होती. आणि त्याच्याचमुळे त्यांच्यावर आधारित चित्रपट येतोय म्हटल्यानंतर ऑफकोर्स मी प्रचंड एक्सायटेड आहे. आता येऊया या चित्रपटाच्या कथा आणि संवादांबद्दल बोलायला. योगेश सोमण यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि संवाद लिहिलेले आहेत. आणि यांनीच भूमिका साकारली संत श्री तुकाराम महाराज यांची. आता बघा 2012 साली सुद्धा आय थिंक 2012 का 13 साली तुकाराम नावाची एक फिल्म आली होती. जितेंद्र जोशी यांनी तुकाराम महाराजांची भूमिका निभावली होती. ती भूमिका आजही तितकीच जिवंत आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये. अत्यंत कन्व्हिन्सिंगली त्यांनी ती भूमिका अगदी सहजतेने निभावली होती. असो तुकाराम महाराज म्हटल्यानंतर खरंच सांगू तर पहिल्यांदा माझ्या डोळ्यांदेखत तेच उभे राहतात. हे माझं वैयक्तिक ओपिनियन आहे. पण योगेशजी सोमण हे खरं सांगू मला ट्रेलरमध्ये नाही कन्व्हिन्सिंग वाटत आहे. आणि मी हे अत्यंत प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांसमोर मागते. म्हणजे नो ऑफेन्स टू योगेश सोमण सर, आय थिंक ही इज अ ब्रिलियंट ॲक्टर, ब्रिलियंट रायटर फ्रॉम आवर इंडस्ट्री. कारण काय आहे ना, की तुकाराम महाराज हे फार मला असं वाटतं फार मोठी व्यक्ती आहे. आणि ती भूमिका मी असं म्हणत नाही, की तुम्ही निभावू शकत नाही. पण कुठेतरी ते ना आय डोंट नो म्हणजे ते 20 आउट ऑफ 19 वाटतंय, जे की 20 आउट ऑफ 20 वाटायला हवं. आणि ते 20 आउट ऑफ 20 ॲक्चुअली जितेंद्र जोशी यांच्याबद्दल वाटतं ॲज अ प्रेक्षक म्हणून. पण आता बघा तो अख्खा चित्रपट पाहिल्यानंतरच आपण जितेंद्र जोशी यांना पूर्णतः स्वीकारलं, बरोबर? त्याच्याचमुळे मी नक्कीच ॲज अ प्रेक्षक म्हणून या चित्रपटाकडे अगदी नवख्या चष्म्यानेच पाहणार, की बाबा रे मला काही जज नाही करायचंय याच भूमिकेने. आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये अजिंक्य राऊत. आता बघा ज्यावेळेला कदाचित हा तुकाराम महाराजांचा जेवढाही प्रसंग आपल्याला दाखवला जाणार आहे, त्यावेळेला महाराज वयाने खूप लहान होते.
होते. म्हणजे आय थिंक 17 ते 19 वर्षांचे काहीतरी ते होते. मला क्लिअरली आठवत नाहीये. पण त्यामुळे मला मान्य आहे, की त्यांना कदाचित त्या वयातले महाराज दाखवायचे आहेत. पण अजिंक्य राऊत आय डोंट नो यार, म्हणजे जस्ट नॉट कन्विन्सिंग इनफ फॉर मी. काय झालंय, महाराज यांची भूमिका इतक्या सगळ्या नटांनी साकारली आहे आणि त्याच्यामध्ये आता बघा, सिद्धार्थ बोडके यांनी सुद्धा महाराजांची भूमिका साकारली आहे. मला पर्सनली विचाराल तर मला आवडली आहे त्यांनी साकारलेली महाराजांची भूमिका. पण टीझरमध्ये सुद्धा मी थोडीशी अशीच नॉट सो कन्विन्स्ड अशीच होते, ज्यावेळेला पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटचा टीझर त्यांनी टाकला होता. आता सुद्धा माझं तेच मन आहे तळ्यात-मळ्यात. पण कदाचित चित्रपट ॲक्चुअली ज्यावेळेला मी बघायला जाईल, तेव्हा जेन्युइनली दोघेही ॲक्टर्स खूप जास्त इम्प्रेसिव्ह काम करताना आपल्याला नक्कीच दिसतील, अशी मी आशा बाळगते. आणि बाकी येस, तुकाराम महाराजांवरती चित्रपट आहे म्हटल्यानंतर तर काय विषयच घ्यायला नको. आणि शेवटचा हा जो सीन होता, तो बघून अजून थोडंसं भारी वाटलं, की थोडंसं ठीक आहे, स्पेशल इफेक्ट्स या सगळ्या गोष्टींवरती नक्कीच तिथे थोड्याशा उणिवा जरी भासत असल्या, तरी पण ॲटलीस्ट त्याच्यावरती काम केलं जातंय, याचा एक मला विशेष आनंद आहे. बाकी तुम्हाला या चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि 7 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय. काळजी घ्या स्वतःची. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.